पुण्यात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा सुरू आहे। जगभरातील स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र एका पुण्याच्या सायकल प्रेमीला या स्पर्धेत सहभागी होता आलं नाहीये। तरी देखील ज्यावेळी हे जगभरातील स्पर्धक पुढे जात आहेत त्यावेळी पुण्यातील हा स्पर्धक जो आहे त्यांच्या पाठीमागून आपली सायकल घेऊन या स्पर्धेत सहभाग नोंदवतोय। माझ्यासोबत आप्पा आहेत। खरं तर खूप फेमस झाले ते आप्पा। आप्पा नाव काय तुमचं? बाळू हिरामन जाऊन कुठले तुम्ही? पोपर मारूनजी मुळशीमध्ये येते। मुळशीतले तुम्ही? हा, मग सायकलीचं काय पहिल्यापासूनच तुम्हाला आवड आहे काय? पहिली सायकलच होती। पहिल्यापासून सायकल वापरते। आता पुण्यात ही जागतिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा चालू आहे सायकलची, त्यात तुम्ही सहभागी झालाय। मग चालते ना, मग काय होतंय तेव्हा? हे चांगलं आहे। तुम्हाला सहभागी करून घेतलं नाही? उलट आनंद आहे कशाचा? हे सायकल चालवणं। मग त्या स्पर्धकांबरोबर चालवताना दिसत नाही तुम्ही पाठीमागून चालू? मग त्यांना जाऊन द्यायचं, आपलं जायचं मागून। काय एवढं काय टेन्शन घ्यायचं? मग जिंकणार कसं? ना, मला जिंकायचं नाही, फक्त त्यांच्या संग जायचं बस। मग किती किलोमीटर सायकल चालवली आतापर्यंत? मी ती मग त्या चालू तिथपर्यंत चालवू शकतो मी आतापर्यंत। आणि त्यांची आणि तुमची स्पर्धा लावल्या चालते ना, कोण जिंकल बघू आता। मग आता कसं आहे, आता तरुण आणि म्हाताऱ्या माणसात फरक पडतोय। तर मी चालवणार सायकल। किती किलोमीटर चालवणार? आज 95 किलोमीटर चालवणार। मग चालतो की मी। आता काय डोंगर नाही इकडं, ती चालू शकते। सायकल कुठली तुमची? सायकल आता तसं नाही सांगत नाही। त्यांच्या सायकली बघितल्या किती महागड्या आहेत? बैठत ना, तरी आपली सायकल हरवल त्यांच्या सायकलला? मग सायकल पण ती माहिती चांगली एकदम। कधीपासून तुम्हाला सायकलची आवड आहे? कसं नेमकं म्हणजे या स्पर्धेत का सहभागी होत आहे? अहो, भेटायला पाहिजे, व्हायला पाहिजे, फक्त नाव निघालं पाहिजे गावचं पण मुळशीचं पण। आवड कधीपासून सायकल चालवायची? आवडते दुसरीला असेल तेव्हापासून आवड आहे माझी। दुसरीला असताना सायकल होती काय तुमच्या? हा, कसली होती ती पहिली दुसरी सायकल बारकी, तेव्हापासून कुठंच कधी स्पर्धेत वगैरे भाग घेतला का तुम्ही सायकलच्या? घेतला की मी लय वेळा। कुठं कधी जिंकला का स्पर्धा हा, सायकलची? सायकलची स्पर्धा जिंकलं, पण तेव्हा एवढं काय होतं, मी कुस्त्या पण केल्यात। म्हणजे पहिलवान पण आहे आप्पा तुम्ही? पहिलवानपणी कुठल्या कुठल्या खेळाची आवड आहे? सगळ्या खेळाची आपल्याला आवड आहे। काय काय म्हणजे सायकल, कुस्ती, पोहणे वगैरे? पाहुणे पण येते, पाहुणे पण येते मला। स्पर्धेत पोहण्याचा भाग घेतला होता का? घेतला होता की। आज पण सायकल तुम्ही स्पर्धेत भाग घेणार? मी आता यांच्या मागे जाणार, कुठपर्यंत जायचं, कुठपर्यंत जाणार? ती तिथपर्यंत जाते, तिथपर्यंत जाणार आपण। आज सुट्टी नाही, आज सुट्टी नाही, आज जिंकूनच येणार। येऊन येणार। काय तुम्हाला नक्की किती वय आहे तुमचं? आता माझं 60पर्यंत। 60 वय? हा, 60 वय असून पण 90 किलोमीटर का सायकल चालवणार मग म्हणता? काय घरचे काय म्हणत नाही तो आता टीव्हीला दिसायला लागलाय तुम्ही, सगळ्या मोबाईलवर दिसायला? उलट चांगलं आहे उलट। तुमच्याकडे मोबाईल आहे का? मोबाईल वापरत, मोबाईल खोटा। मग टीव्हीला तुम्ही दिसता हे बघितलं का तुम्ही? लोकांनी दाखवलं, बघितलं मी। मग आता यांना हरवणार का तुम्ही जर त्यांची आणि तुमची स्पर्धा लावली तर? ती एवढे लांबून आल्या, त्यांना पण 4 पैसे भेटले। लांबून आले त्यामुळे हरवाय नको, नाहीतर हरवलं असतं। नाही, तसं नाही करायचं आपल्याला। नाहीतर हरवलं असतं, आपल्यातले असते. हा, आपल्यातले असते कुणी चालते, पण त्यांना एवढं लांब ते आल्या तिकडे भारतात म्हणलं, आपण त्याला हरवायचं हवं त्यांना। पाहुणे येत आपले त्यामुळे हरवायला नको. नाही येत म्हणलं, हरवायला नको, त्यांच्या मागे नाही आपण। हरवणार नाही त्यांना. नाही नाही, आणि आपले इथले असते तर मग आम्हाला हरवलं असते। गाववाल्याची कुडावले असते, हरवले असते। ते एवढं लांबून आलं अमेरिकून, बरं दिसत नाही. एवढं लांबून आले तर त्यांना हरवायचं. ते कसं बरोबर नाही वाटत आपल्याला। आता जेवण वगैरे करून आलाय की कसं काय? जेवण केलं मी, आता संध्याकाळी स्पर्धा संपल्यावरच जाणार? संध्याकाळी परत संपलं जाणार। मग आता तुम्ही स्पर्धेत सहभागी होता, यांना बक्षिसं भेटतायत, तुम्हाला काय बक्षीस वगैरे भेटलं? काय नको, मला समाधान आहे याच्यात। फक्त भाग घ्यायचा आणि सायकल चालवायची. ऊन लागतं एवढं, आता गरम होत. ऊन लागलं तर काय नाही, मला काय वाटत नाही। सवय आहे का उन्हाची? सवय आहे मला उन्हाची। काय शेती आहे तुमची की काय? शेती बिती करतो मी। काय व्यवसाय, काय काम काय? आता तिथं कंपन्या झाल्यात ना, सगळे कंपन्या जागे गेल्या, सगळ्या जमीन गेली तुमची त्या कंपन्यात गेली जमीन। आणि आता जी सायकल तुम्ही घेऊन येताय, जी सायकल दिसते ती कुणाची सायकल आहे नेमकी? मी घेतलेली सायकल आहे। रेंजर सायकल वापरता आप्पा तुम्ही? पहिली माझी दुसरी एक सायकल आहे ना घरी, दोन्ही सायकल वापर। अजून पण सायकलवरच फिरता? गाडी टू व्हीलर येते का? गाडी बिडी सगळी येतो, पण काय आहे, कुणाची गाडी नको, आपली स्वतःची आपण चालवायची। दुसऱ्याची गाडी आपल्या हात नाही। सायकल चालवण्यामागचा उद्देश काय आहे तुमचा? सायकलवर गुडघा पाय दुखत नाही, काय नाही, एक नंबर असतो, व्यायाम होतोय म्हणून? व्यायाम होतोय, कुठला आजार वगैरे काहीच नाही? काही नाही, ही गुडची गुळी नाही मला।
आहे ना सायकल तिकडे लावलेली मी. आपण पाहतोय की हे आप्पा आहेत. कुठलं गावचं आप्पा म्हणला? मारुंजी मारुंजी गावचे हे आप्पा आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून जवळपास 8 दिवसांपासून ही सायकल टूर सगळी पुण्यात स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेत हे आप्पा जिकडे जिकडे ही स्पर्धा असेल तिकडे सहभागी होतात. त्यांना सहभागी होऊन दिलं जात नाही आहे. मात्र स्पर्धक पुढे गेल्यानंतर ते पाठीमागं सायकल त्यांची चालवत आहेत. 60-65 वय आहे म्हणतायत, पण सायकल चालवण्यामागचा त्यांचा मुख्य हेतू असा आहे की व्यायाम होतोय आणि आजार काय होत नाही. आजार काय होत नाही, एक नंबर चालतंय. त्याच्यामुळे सायकल चालवतात. हा नक्कीच. आणि समाज माध्यमांवर भरपूर हे आप्पा व्हायरल झालेले आहेत. खरं तर सर्वांनीच यांना पाहिलेलं आहे. आज देखील ते सहभागी होत आहेत. ते म्हणत आहेत की जे स्पर्धक आहेत ते बाहेरच्या देशातून आलेत, त्यामुळे मी त्यांना हरवत नाही आहे. आपले इथले असते तर त्यांना मी नक्की हरवलं असतं. खरं तर एवढं वय होऊन देखील त्यांच्यातला जोश पाहून खरंच युवकांना देखील लाजवेल असा त्यांच्यात आता सध्या आपल्याला जोश पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन विकीसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.